Hello, good morning, students. Welcome to my YouTube channel. Now, see, our today's article is distance and displacement. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्समध्ये मुलांचं नेहमी कन्फ्युजन असतं की डिस्टन्स म्हणजे काय आणि नेमकं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. अशा वेळेस आपला हा जो कन्सेप्ट आहे हा क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू आणि त्या एक्झाम्पलद्वारे आपल्याला हे कन्फ्युजनच दूर होईल डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. ठीक आहे. तर चला आपण बघू आजचं आर्टिकल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आता कन्सिडर करा आपल्याला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जायचं आहे. ओके. सो आपण या पॉइंट पासून या पॉइंटला गेलोय आणि याचं जे काही डिस्टन्स आहे याचं कन्सिडर करू 5 आहे, 5 किलोमीटर. ठीक आहे. तर हा पॉइंट जो आहे हा ए आहे आणि दुसरा पॉइंट जो आहे तो बी आहे. आता परत बी पॉइंट पासून आपण आलो आणि याला नाव दिलं आपण. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण कन्सिडर केलं 3 किलोमीटर आणि या डिस्टन्स हे जी प्लेस आहे या प्लेसला नाव दिलं आपण सी. मग आता इथं ए पॉइंट पासून आपण निघालोय बी पॉइंटला गेलोय, बी पॉइंट पासून सी पॉइंटला आलोय. तर आपण टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं हे आपण सहजपणे सांगू शकतो. ए टू बी किती गेलो आपण 5 किलोमीटर, बी टू सी किती आलो आपण 3 किलोमीटर. मग टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आपण ए टू सी. तर याच्यामध्ये टोटल डिस्टन्स किती होणार आहे. टोटल डिस्टन्स होईल याच्यामध्ये ए टू बी प्लस बी टू सी. म्हणजे ए टू बी किती 5 किलोमीटर प्लस बी टू सी किती 3 किलोमीटर. म्हणजे आपला किती 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 होणार आहे 8 किलोमीटर. ठीक आहे. मग 8 किलोमीटर काय झालं हे झालं डिस्टन्स. मग डिस्टन्सची डेफिनेशन कशी करणार आपण. डिस्टन्स म्हणजे काय तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जातो त्यावेळेस त्याने ट्रॅव्हल केलेलं ॲक्च्युअल पाथ लेंथ, ॲक्च्युअल त्या पाथची लेंथ जी काही असेल ती असेल त्याचं डिस्टन्स. म्हणजे तो ए पासून बी कडे गेला तर त्याच्या पाथची लेंथ किती आहे ॲक्च्युअल पाथ लेंथ 5 किलोमीटर. तो बी पासून सी कडे गेला ॲक्च्युअल पाथ लेंथ किती ट्रॅव्हल केली त्यानं 3 किलोमीटर. मग या उदाहरणावरून आपण त्याची डेफिनेशन्स तयार करू शकतो. डेफिनेशन्स काय येईल मग डिस्टन्सची. तर डिस्टन्स म्हणजे काय तर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ लेंथ. तर डिस्टन्सची आपण डेफिनेशन करणार the actual path length traveled by the body is called distance. एकदम सोपी डेफिनेशन जे तुमच्या सहज लक्षात राहील अशी डेफिनेशन आपण केली डिस्टन्सची. तर डिस्टन्स म्हणजे काय तर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ लेंथ, जो पाथ लेंथ त्या बॉडीने ट्रॅव्हल केला. आता ती बॉडी ए पासून बी ला गेली 5 किलोमीटर, बी पासून सी ला आली 3 किलोमीटर. म्हणजे हे काही ॲक्च्युअल पाथ लेंथ जे काही ट्रॅव्हल केलं बॉडीनं मग त्या बॉडीचं ए पासून तर सी पर्यंतचं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते किती येणार. ते टोटल डिस्टन्स AB plus BC is equal to 8 kilometer. So the total distance traveled by the body total distance traveled by the body किती येणार आहे 8 किलोमीटर. मग हे झालं डिस्टन्स. तर डिस्टन्स म्हणजे काय ॲक्च्युअल पाथ लेंथ ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी. ही एक ॲक्च्युअल पाथ लेंथ असते आणि त्या ॲक्च्युअल पाथ लेंथलाच आपण काय म्हणतो डिस्टन्स म्हणतो. आता ही जी डिस्टन्स आहे ही डिस्टन्स आहे स्केलर क्वांटिटी.
तिला फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे. फॉर एक्झाम्पल हे जे किलोमीटर आहे, हे किलोमीटर काय आपल्याला इंडिकेट करतं, दॅट इज द मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूडलाच आपण काय म्हणतो, युनिट. म्हणजे डिस्टन्स, आपल्याला जर डिस्टन्स मेजर करायचा आहे तर फक्त आपल्याला कशाची आवश्यकता असते, मॅग्निट्यूडची. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, युनिट. आता ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते अशी क्वांटिटी कोणती असते, स्केलर क्वांटिटी. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर ही जी क्वांटिटी आहे ही कोणती आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कारण या स्केलर क्वांटिटीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कशाची गरज असते, मॅग्निट्यूडची गरज असते. त्याच्यामुळे डिस्टन्स जी आहे ती आहे स्केलर क्वांटिटी. आणि डिस्टन्स मोजतातही कशामध्ये, ऑब्व्हियसली मीटरमध्ये. मग या डिस्टन्स जे काही युनिट राहील याचं एसआय युनिट काय असेल, याचं एसआय युनिट असेल मीटर. एसआय युनिट काय असेल, असं मीटर. मग आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहिती झालं की डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ लेंथ, ती स्केलर क्वांटिटी आहे. त्याचं एसआय युनिट मीटर आहे, याचं सीजीएस युनिट सेंटीमीटर आहे. हे सर्व गोष्टी माहिती झाल्या. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याचं युनिट काय आहे, ठीक आहे. आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आता इथं आपण डिस्प्लेसमेंटच्या विषयी डिस्कस करू की नेमकं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं बघा. आता ती बॉडी जी आहे ती ए पासून बी पॉईंटला गेली, बी पासून सी पॉईंटला गेली, ठीक आहे. आता हे जे टोटल ॲक्च्युअल पाथ लेंथ त्याने डिस्टन्स जे कव्हर केलं आहे, ॲक्च्युअल पाथ लेंथ जी कव्हर केली आहे ते म्हणजे काय, डिस्टन्स. पण या डिस्टन्सला मी ॲक्च्युअल पाथ लेंथ जर म्हणत असेल तर मला हे जे 2 पॉईंट्स आहेत, म्हणजे हे इनिशियल इथून ती बॉडी स्टार्ट झाली आणि कुठं पोहोचलेली आहे, फायनल पोझिशनला. मग हे 2 पॉईंटमधलं जे काही जे काही शॉर्टकट डिस्टन्स असेल, तर हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असते, या शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. मग आता हे शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं आहे, तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. आता हे 5 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे. तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे किती असलं पाहिजे, कारण टोटल डिस्टन्स तर किती आलं, टोटल डिस्टन्स तर आलं आपलं 8 किलोमीटर. मग या डायग्राममधून डिस्प्लेसमेंट किती यायला पाहिजे ते आपण बघू. सो from diagram or from figure, आता या फिगरमध्ये 2 साइड आपल्याला दिलेल्या आहे, 1 2, तिसरी साइड आपल्याला काढायची. ऑब्व्हियसली आपण यूज काय करणार, पायथागोरस थिअरम. सो युजिंग पायथागोरस थिअरम, काय आहे पायथागोरस थिअरम. पायथागोरस काय सांगतो आपल्याला की हायपोटेनियस स्क्वेअर is equal to base square plus height square. हा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. हायपोटेनियस म्हणजे कर्ण, कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजे पायाचा वर्ग प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे काय, उंचीचा वर्ग. याच्यामध्ये आपण ठेवू, ठीक आहे. तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, हायपोटेनियस. तर हायपोटेनियस काय आहे, ए बी. म्हणजे आपण काय करू, इथं ए बी स्क्वेअर लिहू इज इक्वल टू बेस आहे ए सी, म्हणजे ए सी स्क्वेअर आपण लिहू प्लस हाईट आहे बी सी, मग बी सीचा स्क्वेअर लिहू. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या त्या डायग्राममध्ये त्या व्हॅल्यूज आपण ठेवू. ए बीची आहे 5, म्हणजे इथं 5चा स्क्वेअर होईल इज इक्वल टू ए सी आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण इथं ए सी स्क्वेअर लिहू प्लस बी सी आपल्याला दिलेले आहे 3 किलोमीटर, म्हणजे आपल्याला इथं लिहिलं आहे 3 स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती येईल, 25 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर किती होईल, 9. मग आता आपल्याला ए सी स्क्वेअर काढायचा आहे तर या 9ला या साईडला लिहू आपण. सो 25 मायनस 9 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. याच्यामधून जर हे मायनस केले तर किती येते, 16 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. सो देअरफॉर ए सी इज इक्वल टू किती येणार आहे, याचं जर वर्गमूळ काढलं तर याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 4. म्हणजे 4 किलोमीटर जे आहे तर ते 4 किलोमीटर काय येणार आहे, तर ते 4 किलोमीटर असेल त्याचं आपल्याला डिस्प्लेसमेंट. मग 4 किलोमीटर जर डिस्प्लेसमेंट येत असेल तर हे जे 4 किलोमीटर डिस्प्लेसमेंट आहे, हे 4 किलोमीटर डिस्प्लेसमेंट हे काय आहे,
इथं आपली AC ची व्हॅल्यू जी आलेली आहे ते किती आहे 4 किलोमीटर. मग ही AC ची जी व्हॅल्यू 4 किलोमीटर आलेली आहे तर हे 4 किलोमीटर काय आहे तर हे 4 किलोमीटरला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. सो दिस इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. म्हणजे डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे. डिस्टन्स मध्ये काय केलं आपण त्याची ऍक्च्युअल पाथ लेंथ मोजली. ठीक आहे. पहिले तो A पासून B पर्यंत गेला, B पासून C पर्यंत गेला, म्हणजे टोटल किती झाले 5 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर 8 किलोमीटर काय झालं त्याचं डिस्टन्स झालं. म्हणजे ऍक्च्युअल तेवढी पाथ लेंथ त्यांनी ट्रॅव्हल केलेली आहे. पण तुम्हाला जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर डिस्प्लेसमेंटसाठी तुम्हाला दोन पोझिशन माहीत असणं आवश्यक आहे. जिथून बॉडी स्टार्ट होते तिला म्हणतात इनिशियल, त्यानंतर जिथं बॉडी एंड होते त्याला म्हणतात फायनल. मग इथं इनिशियल पोझिशन ए आहे, फायनल पोझिशन बी आहे. मग इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट आपण. आणि या डायग्राम मध्ये आपण ते शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे ते किती आलेलं आहे 4 किलोमीटर. ठीक आहे. तर इथं हे जे डिस्टन्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे याच्यामध्ये फरक काय तर याच्यामध्ये फरक हा आहे की हे ॲक्च्युअल पाथ लेंथ असतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे असतं ते शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला याची डेफिनेशन्स आपण करणार आहोत. या डेफिनेशन्समध्ये काय लिहिणार आहोत आपण या डेफिनेशन्समध्ये लिहिणार आहोत की ॲक्च्युअली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं तर डिस्प्लेसमेंट या डायग्रामवरून या एक्सप्लेनेशनवरून आपण डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन्स इथं तयार करू शकतो. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे the shortest distance between initial and final position is called displacement. ही आली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की डिस्प्लेसमेंट म्हणजे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं कोणामधलं इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं. इनिशियल म्हणजे काय जिथून बॉडी स्टार्ट होते आणि फायनल म्हणजे काय जिथं बॉडी पोहोचते. ठीक आहे. तर या दोन पोझिशन मधलं जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणू डिस्प्लेसमेंट म्हणू. ठीक आहे. आणि डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ लेंथ म्हणजे A to B गेला 5, B to C आला 3, म्हणजे हे 5 आणि हे 3 किती किलोमीटर 8 किलोमीटर हे काय होईल त्याचं डिस्टन्स होईल. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये लक्षात द्या डिस्टन्स मध्ये हे ऍक्च्युअल पाथ लेंथ असतं आणि डिस्प्लेसमेंट काय असतं हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. ठीक आहे. मग आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट डिस्टन्स आता याचं SI युनिट सुद्धा काय येणार आहे याचं SI युनिट सुद्धा काय असणार आहे याचं SI युनिट असणार आहे मीटर. हे मीटर मध्येच मोजतो आपण आणि CGS अर्थातच सेंटीमीटर. आणि ही जी क्वांटिटी आहे आता फरक काय तर ही क्वांटिटी डिस्प्लेसमेंट जी क्वांटिटी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी. कारण वेक्टर क्वांटिटीसाठी कशाची गरज असते आपल्याला वेक्टर क्वांटिटीसाठी गरज असते बघा आपल्याला मॅग्निट्यूडची आणि प्लस डायरेक्शनची. तर याच्यामध्ये डायरेक्शन्स फार महत्त्वाचं आहे. मॅग्निट्यूडची तर गरज आहेच, मॅग्निट्यूड म्हणजे काय युनिट, परंतु त्याचसोबत आपल्याला डायरेक्शनची गरज आहे. मग ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी. तर डिस्टन्स ही जी क्वांटिटी आहे ही आहे स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी. ही जी क्वांटिटी आहे ही कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. हा दोघांमध्ये बेसिक डिफरन्स आहे की एक स्केलर क्वांटिटी आहे तर दुसरी वेक्टर क्वांटिटी आहे. याला स्केलर क्वांटिटी का म्हणतात कारण डिस्टन्स साठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते तर डिस्प्लेसमेंटसाठी मॅग्निट्यूडची गरज असते आणि डायरेक्शनची सुद्धा गरज असते. आता एका सेंटेन्सवरून आपण या दोघांमधला फरक बघू. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षातच आलं असेल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता एक सेंटेन्स देतो मी त्या सेंटेन्सच्या द्वारे आपल्याला बघता येईल की नेमकं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. बघा आपण आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटसाठी एक सेंटेन्स घेऊ.
मी इथे सेंटेन्स लिहिणार आहे. पहिलं सेंटेन्स लिहिणार आहे मी इथं. अ कार ट्रॅव्हल्स 50 किलोमीटर. अ कार ट्रॅव्हल्स 50 किलोमीटर. आता हे जे सेंटेन्स लिहिलंय मी, या सेंटेन्समध्ये तुम्हाला डिस्टन्स कळतो की डिस्प्लेसमेंट कळते हे सांगायचं आहे. सेंटेन्स आहे अ कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 50 किलोमीटर. आता कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 50 किलोमीटर्स. इथं वर्ड लिहू आपण. कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 50 किलोमीटर. मग आता इथे क्लिअरच दिले आहे की हे जे 50 किलोमीटर आहे, हे 50 किलोमीटर काय सांगतं, हे सांगतं ॲक्च्युअल पाथ लेंथ. ॲक्च्युअल पाथ लेंथ. आणि ॲक्च्युअल पाथ लेंथलाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. आता हेच सेंटेन्स जर मला असं लिहायचं असेल, अ कार ट्रॅव्हल्स डिस्टन्स ऑफ 50 किलोमीटर इन ईस्ट डायरेक्शन. आता अशा वेळेस काय झालं की तुम्हाला मॅग्निट्यूड तर दिलेच आहे, त्याच्याबरोबर त्याच्यासोबतच काय दिलेलं आहे की डायरेक्शन सुद्धा दिले आहे, कोणत्या डायरेक्शनला असेल. तर हे जे 50 किलोमीटर झालं, तर हे 50 किलोमीटर काय झालं, हे झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की डिस्टन्स ज्यावेळेस असतं त्यावेळेस डायरेक्शनची काही गरज नसते आपल्याला. ठीक आहे. आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट येतं त्यावेळेस मात्र तुम्हाला मॅग्निट्यूडची गरज असते आणि त्याच्या डायरेक्शनची सुद्धा गरज असते. आता बघू आपण की हे जे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे हे नेमकं झिरो असतं का. तर डिस्टन्स झिरो असू शकत नाही, कारण ते ॲक्च्युअल पाथ लेंथ आहे. पण डिस्प्लेसमेंट मात्र झिरो असू शकतं. आता हे कशावरून आपण प्रूव्ह करू शकतो, तर त्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देतोय. त्या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे फार वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. कारण डिस्टन्स झिरो असू शकत नाही, कारण डिस्टन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअल पाथ लेंथ ते कधीच झिरो नसतं. पण डिस्प्लेसमेंट मात्र झिरो असू शकतं. ठीक आहे. मग आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की आपण इथं एक ट्रॅव्हल करत आहे सर्क्युलर पाथ. समजा इथे सर्क्युलर मोशनमध्ये आपण जर गेलो, आता पॉईंटने समजा एक पॉईंट घेऊ आपण, ए पॉईंट. तर ए पॉईंटपासून एक बॉडी ट्रॅव्हल होत आहे, ती ट्रॅव्हल होऊन परत एच पॉईंटला येत आहे. ठीक आहे. आता ए पॉईंटपासून स्टार्ट झाल्यानंतर ती एच पॉईंटला जर येत असेल तर याच्यामध्ये डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे की डिस्टन्स किती ट्रॅव्हल्ड केलं आहे आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट किती झालं आहे. तर अशा प्रॉब्लेममध्ये किंवा अशा कन्सेप्टमध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. कारण सर्वात आधी लक्षात घ्या की आपल्याला डिस्टन्स काढताना काय घ्यावं लागेल, ॲक्च्युअल पाथ लेंथ. तर आपण सुरुवातीला इथं डिस्टन्स काढू. तर हे जे डिस्टन्स आहे हे ॲक्च्युअल पाथ लेंथ. आणि हे जे ॲक्च्युअल पाथ लेंथ आहे तर त्या बॉडीनं किती पाथ ट्रॅव्हल केला आहे. ठीक आहे. मग ते आता आपण तिथं बघू. आता ती बॉडी ए पासून स्टार्ट झाली आहे आणि अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये ती फिरत आहे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे या डायरेक्शनने ती फिरत आहे. अशी फिरली आणि परत त्याच पोझिशनला येऊन थांबली. म्हणजे जिथून स्टार्ट झाली त्याच पोझिशनला ती आली. अशा वेळेस डिस्टन्स किती आहे, तर डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ लेंथ. आता ॲक्च्युअल पाथ लेंथीनं हा जो कर्व आहे हा पूर्ण ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे एक सर्कल काय केलेलं आहे, तिनं ट्रॅव्हल केलेलं आहे त्या बॉडीनं. मग एक सर्कल ज्या वेळेस ती ट्रॅव्हल करते तेव्हा तिचा ॲक्च्युअल पाथ लेंथ काय असतो, तर ॲक्च्युअल पाथ लेंथ असतो तिचा 2πr. 2πr का, कारण हे झालं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे काय, लेंथ ऑफ सर्कल. मग 2πr का घेतलं मी, तर हे आहे लेंथ ऑफ सर्कल. एका सर्कलची लेंथ आणि एका सर्कलच्या लेंथलाच आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स. कारण त्या बॉडीनं टोटल सर्कम्फरन्स काय केलं आहे, कव्हर केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेले आहे. त्याच्यामुळे त्याचं जे ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट असेल, ते ॲक्च्युअल डिस्टन्स जे असेल म्हणजे ॲक्च्युअल पाथ लेंथ जी असेल ती किती असेल, 2πr. पण इथं जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर डिस्प्लेसमेंट कसं काढणार, तर डिस्प्लेसमेंटसाठी तुम्हाला काय करावं लागेल,
तुम्हाला डिस्प्लेसमेंटसाठी शॉर्टेस्ट डिस्टन्स काढावं लागेल फायनल आणि इनिशियल पोझिशनचं. तर याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल आणि फायनल पोझिशन बघावं लागेल. इनिशियल आणि फायनल पोझिशन. आता याच्यामध्ये बघा की इनिशियल आणि फायनल पोझिशन कोणती आहे. इनिशियल पोझिशन आहे ए, आणि ए पासून स्टार्ट होऊन तो परत कुठं आला, फायनल पोझिशनला आला. तर फायनल पोझिशन सुद्धा त्याची कोणती आहे, एच आहे. म्हणजे ज्या ज्या पोझिशन पासून तो निघाला त्याच पोझिशनला तो परत आला. अशा वेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट कसं, तर अशा वेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, 0 असेल. का बरं, कारण 0 का असेल, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. तर इनिशियल आणि फायनल पोझिशन जर सेम असेल तर मात्र डिस्प्लेसमेंट किती असतं, 0. तर या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या की एक सर्कल ज्या वेळेस बॉडी ट्रॅव्हल करतं त्यावेळेस त्याचं डिस्टन्स 2πr असतं आणि डिस्प्लेसमेंट मात्र 0 असतं. ठीक आहे. तर या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.